गेल्या बऱ्याच वर्षांपासून निवडणूक आयोगांवरती प्रश्न विचारले जातात, बोट दाखवलं जाते, EVM हॅक अशा प्रकारच्या घोषणा देखील केल्या जातात, त्याबद्दल बोललं देखील जाते. परंतु माझं असं म्हणणं आहे की EVM हॅक होऊ शकत नाही, हे बऱ्याच वेळा सिद्ध झाले. माणसं हॅक होऊ शकतात आणि निवडणूक आयोग म्हणजे काय एक वेगळं मशीन वगैरे नाही, ते माणसं आहेत. इथं EVM हॅक नाही झालं तर इथं पूर्ण निवडणूक आयोग हॅक झाले असं देखील म्हणायची वेळ आलेली आहे. मी असं का बोलतो आहे, ज्या निवडणूक आयोगावरती इतके असंख्य प्रश्न उभा राहत आहेत, परवा दिवशी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अख्खे प्रेझेंटेशन दाखवून पुरावे दाखवले. त्या निवडणूक आयोगाने आज बिहारच्या निवडणुकांपूर्वी 66 लाख मतदारांची पूर्णपणे त्यांची जी नोंदी होती, रजिस्ट्री होती, ही कॅन्सल केलेली. म्हणजे मतदार यादीतनं 66 लाख इनव्हॅलिड लोकं होती, ती वगळलेले आहेत. हा पुरावा आहे स्वतःहून निवडणूक आयोगाने दिलेला की हा बाबा आमच्याकडनं एवढ्या मोठ्या त्रुटी झालेल्या आहेत, चुका झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची मागणी केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेला तपासणी केली गेली, पडताळणी केली गेली, त्या पडताळणीमधून एवढी लोकांचा नंबर पुढे आलेला आहे. ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर निवडणूक आयोगाकडून काहीतरी घपला झाला आहे का असं वाटतंय का तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. खरं तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद जी घेतली त्याचं स्पष्ट विश्लेषण आपण केलेलं आहे. त्याचा एक वैयक्तिक व्हिडिओ आहे, तो नक्की जाऊन बघा.